जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी आजच्या दिवसाला जिल्हा परिषद अहिल्यानगरची जी काही कंत्राटी शिक्षक भरती आहे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या, तर जाहिरात सध्या बघा प्रसिद्ध झाली। अर्ज या ठिकाणी प्रक्रिया सध्या सुरुवात झाली। आपण सांगितल्याप्रमाणे जे काही जिल्हा परिषदच्या जे काही सध्या भरती प्रक्रिया आहे, कंत्राटी भरती प्रक्रिया, तर ती सध्या सुरुवात होणार होती। तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर एकंदरीत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांना पत्र सध्या बघा आजच्या दिवसाला 5 डिसेंबर 2024 ला सध्या इश्यू झाले। तर ह्याच्यामध्ये बघा विषय जो आहे तर तो म्हणजे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जे काही शाळा आहेत तिथं डीएड आणि बीएड अर्थधारकांना बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी नियुक्ती देण्याबाबत, बरोबर। तर इथं जाहिरात सध्या प्रकाशित झाली आहे। तर ह्याच्यामध्ये बरीच मोठी जाहिरात आहे। ह्याच्यात आपले जे काही अर्ज असेल, अर्ज नेमका कसा करायचा त्या संदर्भात देखील माहिती देण्यात आली। तर संपूर्ण डिटेल्स आपण बघूया। तर इथं बघा महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की 23 सप्टेंबरचा GR होता, बरोबर। त्याच्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये आहारता जी आहे तर ती आहे डीएड आणि बीएड आहारताधारक जे उमेदवार आहेत तर त्यांना सध्या कंत्राटी तत्वावर सध्या इथं नियुक्ती मिळणार आहे, बरोबर। त्या अनुषंगाने या ठिकाणी जे काही सूचना असेल तर त्या सूचना गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना देण्यात आलेल्या आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची अचूक यादी बघा तयार करण्यासंदर्भात जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या संच मान्यतेनुसार सध्या आदेश देण्यात आला आहे आणि सदर आदेश नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यासंदर्भात एक प्रत या कार्यालयात सादर करावी, म्हणजे जे काही जिल्हा परिषद आहे तर तेथे सादर करण्यासंदर्भात बघा सूचना इथे संबंधित जे काही अधिकारी वर्ग आहे गट शिक्षण अधिकारी तर त्यांना सूचना देण्यात आली आहे, बरोबर। तर आता बघा पुढचं महत्त्वाचं आपल्यासाठी 2 नंबरचा मुद्दा आहे। तर ह्याच्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी निर्विवाद रिक्त पद असल्यास एका पदावर डीएड बीएड आहारताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र इच्छुक उमेदवाराकडून 13/12/2024 रोजी पर्यंत आवेदनपत्र मागवून घ्यायचं आहे। म्हणजे जे काही आवेदनपत्र आहे, अर्ज आहे तर तो 13/12/2000 म्हणजे 13 तारखेपर्यंत 13/12/2024 पर्यंत सध्या बघा इथं मागवून घ्यायचा आहे आणि त्या संदर्भात इथं सूचना देण्यात आली आहे। याकरिता सध्या बघा कार्यालयात नोटीस बोर्डावर सध्या संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी द्यावी, म्हणजे इथं जी काही जाहिरात आहे तर ती जाहिराती संदर्भात बघा प्रसिद्ध करण्यासंदर्भात सूचना इथे संबंधित इथं अधिकारी वर्गांना सध्या देण्यात आले। तर इथं एकच ह्या ठिकाणी बघा डीएड आणि तुमचं बीएड असेल तर तुम्ही नक्की अर्ज ह्या ठिकाणी करू शकता। तर अर्ज जो आहे तर तो स्थानिक हद्दीतील जो रहिवासी असेल तर त्याला सध्या बघा प्राधान्य असणार आहे। अर्ज प्रक्रिया जी आहे तर ती 13/12/2024 पर्यंत सध्या बघा असणार आहे। अर्ज कसा करायचा ते देखील पुढे सांगतो, अर्जाचा नमुना देखील दाखवतो। तर तो अर्जाचा नमुना तुम्ही प्रिंट करायचा आणि संबंधित तालुका स्तरावर सध्या अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर बघा इथे जी काही महत्त्वाची शैक्षणिक आहारता देण्यात आली तर त्याच्यामध्ये संबंधित बघा स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज जर आल्यास डीएडमध्ये या ठिकाणी 1ली ते 5वी साठी आणि बीएड जे आहे तर ते 6वी ते 8वी साठी आहारतेमध्ये अधिक गुण असणाऱ्या उमेदवाराचा विचार त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे जे काही निवड प्रक्रिया आहे तर ती निवड प्रक्रिया आपण तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं की जे सध्या डीएड आणि बीएड संदर्भात जे काही मार्क असेल तर ते मार्क सध्या बघा या ठिकाणी धरले जाणार आहे। पण ह्याच्या अगोदर जो काही संबंधित शाळेचा ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्थानिक रहिवासी उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला इथे बघा प्राधान्य असणार आहे, बरोबर। तर एकाच या ठिकाणी ग्रामपंचायत हद्दीतील 2 अर्ज आले, त्यांचे जे काही संबंधित निवड प्रक्रियेमध्ये त्यांची बघा डीएड असेल किंवा बीएड असेल तर ह्या दोघांपैकी ज्यांचे गुण सध्या जास्त असेल तर त्या उमेदवाराची निवड होणार, अशा पद्धतीने इथे सध्या सांगण्यात आले। 4 नंबरमध्ये समान गुण असल्यास शैक्षणिक आणि व्यावसायिक आहारतेमध्ये उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे, बरोबर। अधिकची आहारता समान असल्यास वयाने ज्येष्ठ उमेदवाराला प्राधान्य देण्यात यावे, म्हणजे अशा पद्धतीने जी निवड असेल तर ती निवड होणार आहे। त्यानंतर संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचा अर्ज प्राप्त न झाल्यास तालुकावर जे काही तालुका स्तरावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा विचार इथे होणार आहे, बरोबर। तर हे सर्व जनरल गोष्टी तुम्हाला आधी देखील सांगितलं आहे। तर अर्ज जो आहे तर तो अर्ज सध्या बघा संबंधित अहिल्यानगरमध्ये ज्यांचं सध्या असेल उमेदवार तर त्यांनी नक्की अर्ज करा। त्यानंतर इथं जो काही अर्ज असेल तर त्या अर्जासंदर्भात मार्गदर्शन सूचनेनुसार बघा प्राप्त झालेल्या अर्जाची आपल्या स्तरावरून छाननी करावी व छाननी केलेल्या अर्जाची वर
नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार क्रमवारी निश्चित करून संबंधित उमेदवाराचे आवेदनपत्र नेमणुकीकरता आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय 18/12/2024 पर्यंत या कार्यालयात सादर करायचा आहे. बरोबर, म्हणजे सॉफ्ट कॉपी. म्हणजे 18 पर्यंत तुम्हाला जी काही निवड यादी असेल तर ती निवड यादी सध्या बघा इथं माहिती पडून जाईल 18/12/2024 पर्यंत. तर नक्की त्या ठिकाणी अर्ज करा. तर ह्याच्यामध्ये बघा संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथे देण्यात आली आहे. तर ह्याच्यात आता सदर जी काही नियुक्ती आहे तर त्या नियुक्तीमध्ये आपल्याला महत्त्वाचं D.Ed आणि B.Ed ही जी अर्हता आहे तर ही सध्या बघा महत्त्वाची असणार आहे. हे जे अर्हता असेल तर ते उमेदवार अर्ज करायचं. बरोबर. तर त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही जनरल गोष्टी देण्यात आले त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मानधन किती मिळणार आहे तर मानधन बघा 15,000 रुपये प्रतिमाह सध्या मानधन इथं मिळणार आहे तुम्हाला. 12 रजा सध्या मिळणार आहे. बरोबर. तर ह्या सध्या जे काही जनरल गोष्टी आहे तर त्या इथे नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं इथे करार वगैरे तुमच्याकडून होणार आहे. बरोबर, स्टॅम्प पेपर वगैरे. तर तो सध्या जी काही प्रोसेस असेल तर ती प्रोसेस सध्या इथे होणार आहे. त्यानंतर महत्त्वाचं इथे जो काही अर्ज आहे तर तो अर्ज बघा देण्यात आला आहे. तर हा अर्ज तुम्हाला A4 साईजवरती प्रिंट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे संपूर्ण अर्ज असेल तर तो अर्जामध्ये माहिती तुमचं बघा भरून घ्यायची. इथं बघा तुमचा फोटो असेल, त्यानंतर काय काय माहिती आहे अर्जामध्ये, उमेदवाराचं नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्क, ईमेल ID, जन्मतारीख. बरोबर. त्यानंतर वय असेल, त्यानंतर 10वीचं विचारलेलं इथं किती गुण वगैरे, व्यावसायिक D.Ed असेल तुमचं किंवा मग इतर जे काही B.Ed असेल, DTED असेल. बरोबर. तर त्या संदर्भात इथं माहिती आहे. पुढची माहिती आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET किंवा CTET पास आहात का, यस नो इथं तुम्ही करू शकता. तर बघा इथं तुम्ही जरी TET पास नसाल तरी तुम्ही अर्ज करू शकतात, CTET पास नसाल तरी अर्ज करू शकतात. बरोबर. तर हे लक्षात ठेवा. MSc असेल तर इथं टाकायची, नसेल तर राहू द्यायचं. त्यानंतर बघा रहिवासी संदर्भात जे काही कागदपत्र असेल, रहिवासीचा दाखला म्हणजे ग्रामपंचायतचा दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर आधार कार्ड असेल, बँक खात्याचे तपशील. बरोबर, शाखा वगैरे, IFSC कोड सर्व लिहायचं आहे. त्यानंतर इथं संबंधित जे काही अर्जदाराची स्वाक्षरी आहे आणि हे संपूर्ण दिनांक वगैरे तुम्ही भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जो काही अर्ज असेल तर तो अर्ज सध्या बघा भरून घ्यायचा आहे आणि संबंधित जे काही सांशांकित करून क्रमवारीने सध्या जे काही कागदपत्र आहे तर ते कागदपत्र सध्या तुम्हाला जोडायचे आहे. बरोबर. तर त्यानंतर तुम्हाला हे बंधपत्र आहे तर हे बंधपत्र देखील भरून द्यायचे आहे. ह्याची देखील प्रिंट करा. ह्याच्यामध्ये तुमचे बंधपत्र आहे तर हे सध्या तुम्हाला तिथे लागणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे अशा पद्धतीने सध्या जो काही घोषवारा असेल तर ते घोषवारा देखील इथं देण्यात आलं आहे. म्हणजे महत्त्वाचे तुम्हाला डॉक्युमेंट संदर्भात हे एक बंधपत्र असेल. बरोबर. तर ह्याची पण प्रिंट करा आणि महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट असेल इथं 7 ते 17 जे काही क्रमांकाचे म्हणजे ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणे गरजेचं आहे. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुमचे इथून बघा 7 नंबरपासून तर पुढचा जो नंबर आहे तर तो 17 नंबर म्हणजे इथं जे काही जेवढे डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट सध्या बघा तुम्हाला झेरॉक्स प्रत इथे जोडायची आहे. बरोबर. म्हणजे डॉक्युमेंट सर्वसाधारण आहे, सर्वांकडे असतं 10वीचं. बरोबर. त्याच्यामध्ये मार्कशीट आणि प्रमाणपत्र, व्यावसायिकचं देखील D.Ed असेल तर त्याचं मार्कशीट, प्रमाणपत्र. त्यानंतर पुढे बघा तुमचं B.Ed असेल त्याचं मार्कशीट, प्रमाणपत्र. त्यानंतर TET CTETचं असेल तर जोडायचं, नसेल तर राहू द्यायचं. MSc असेल तर जोडायचं, नसेल तर राहू द्यायचं. त्यानंतर बघा रहिवासी दाखला असेल ग्रामपंचायतीचा तो जोडायचा आहे. बरोबर. ग्रामपंचायतीचा दाखला घेऊन घ्यायचा. लहान कुटुंब प्रमाणपत्र संदर्भात ह्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF आहे लहान कुटुंबासंदर्भात, ती देखील प्रिंट करा आणि ती सध्या भरून घ्या. बरोबर. फोटो वगैरे लावा, सही करा, ते देखील तुम्हाला प्रिंट करायचं आहे. तर हे कुटुंबासंदर्भात आहे, लहान कुटुंबासंदर्भात. तर ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, तिथे मी पोस्ट करतो, ती तुम्ही प्रिंट करा. ती देखील सध्या बघा घेऊन जा, भरून घ्यायची आहे ती फक्त. बरोबर. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला असतो, तुमच्याकडे आधार कार्ड देखील असेल, बँक पासबुक असेल. बरोबर. त्यानंतर हमीपत्र पुढे दाखवलं तुम्हाला हमीपत्र तर ते सध्या तुम्हाला लागणार आहे. बरोबर. तर हे एवढे जे काही 7 नंबरपासून तर 17 नंबरपर्यंत कागदपत्र जे काही झेरॉक्स प्रत असेल तर ती सध्या तुम्हाला लावायची आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही महत्त्वाचं जे काही अर्ज असेल तर तो अर्ज सध्या बघा सादर करायचा आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची सध्या आता जाहिरात इथे यायला सुरुवात झाली. तर एकंदरीत संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया बघा लवकरात लवकर होईल. इथं 18 तारीख सध्या बघा देण्यात आली आहे. म्हणजे 18 तारखेपर्यंत संपूर्ण जे काही अभिप्राय असेल, आवेदनपत्र नेमणुकीकरता आपले जे काही स्वयंस्पष्ट अभिप्राय असेल तालुका स्तरावरनं तर तो इथं
मागवण्यात आला आहे आणि अर्जाची प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया या ठिकाणी बघा 12 जे काही 13/12 इथं बघा डेट देण्यात आली आहे उमेदवाराकडून पात्र इच्छुक उमेदवारांकडून 13/12/2024 पर्यंत अर्ज जो असेल तर तो अर्ज सध्या इथं सादर करायचा आहे बरोबर। तर आता अर्ज जो आहे तर तो तालुका स्तरावर सध्या बघा सादर करायचा। आता हे जे आहे जिल्हा परिषद अहिल्यानगर संदर्भात आहे तर अहिल्यानगरच्या जे सध्या रहिवासी असेल बरोबर त्या जिल्ह्यातले तर ते प्रत्येक पंचायत समितीमध्ये म्हणजे ज्या तालुक्यात तुमचं गाव असेल बरोबर तर त्या गावातील जे उमेदवार असेल तर ते आपापल्या पंचायत समितीमध्ये सध्या बघा जायचं। गट शिक्षण अधिकाऱ्यांचं कार्यालय असतं बरोबर तर त्या ठिकाणी जी काही अर्जाची प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या तिथं होणार आहे। तर आपल्या तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांशी भेट घ्या आणि तिथे अर्ज जो असेल तर तो अर्ज सध्या तुम्ही जमा करा। तर इथं सांगितल्याप्रमाणे अर्ज जो आहे तर तो प्रिंट करून घ्या। ही संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे बरोबर। तर तिथे तुम्हाला डाउनलोड करा। तसंच लहान कुटुंबासंदर्भात जी काही PDF असेल ती देखील अवेलेबल आहे, ती देखील तुम्ही प्रिंट करा। हमीपत्राची प्रिंट करा म्हणजे तुम्हाला 3 प्रिंट लागणार, अर्जाची प्रिंट, हमीपत्राची प्रिंट आणि लहान कुटुंबाची प्रिंट बरोबर। तर हे प्रिंट करा आणि संपूर्ण माहिती सध्या भरून घ्या। तर अशी एक महत्त्वाची अपडेट आहे। तर अजून काही क्वेऱ्या असतील तर कमेंट करा, त्या संदर्भात नक्की मार्गदर्शन केलं जाईल। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज हा करू शकतात। अजून एकदा सांगतो लास्ट जी डेट आहे तर इथं 13/12/2024 सध्या देण्यात आली आहे। आणि अशी जी काही माहिती असेल तर वेळोवेळी सध्या आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल लेटेस्ट अपडेट। तसंच बघा इतर जे जिल्हा परिषदच्या जाहिराती असेल तर त्या देखील आता लवकरात लवकर बघा पब्लिश होणार आहे। साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये इतर जे काही उर्वरित जिल्हा परिषद असेल तर त्यांच्या जाहिराती सध्या बघा आलेल्या असेल। तर वेळोवेळी आपण आपल्या टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती देत जाऊ। तर महत्त्वाची माहिती होती। माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।